₹1000 कॅश प्राइज या ठिकाणी साई समर्थ, जय सेवालाल वावेकर या टीमच्या कोणत्याही गोलंदाजांनी जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर ₹1000 कॅश प्राइज देण्यात येईल. प्रथमेश मोरे वावेकर टीमचे कॉमेंटेटर, वावेकर गावचे कॉमेंटेटर खऱ्या अर्थानं त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला दिल्यात आणि टीम जय सेवालाल वावेकर टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. KTC लाईव्हच्या माध्यमातून पंचांचा ग्रीन सिग्नल, द मॅच ऑन. KTC लाईव्हच्या माध्यमातून जे जे घर बसल्या प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्या सर्व गुणगुणी प्रेक्षकांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली आणि फलंदाज जयवंत मिसाल या ठिकाणी होतोय बाद. बडी मछली जाल में. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट, फलंदाज जयवंत मिसाल त्या ठिकाणी बाद होतोय. या सीझन मध्ये बराचसा फॉर्मात असणारा हा फलंदाज, याच मागच्या वीक मध्ये आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीजची सायकल त्यानं जिंकली होती आणि तोच अगदी महत्वाचा फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. ज्या खेळाडूसाठी जालं विणलं होतं, सापलं रचलं होतं आणि त्याच जाल्यात अडकवलं फलंदाज जयवंतला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अनुराग माली, एक व्यावसायिक गोलंदाज ज्याने RPLच्या मोठ्या स्टेजवरती गोलंदाजी करत असताना, मोठ्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब त्याने जिंकला होता रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि यावेळेस देखील डायरेक्ट हिट केलं, महत्वाची विकेट गेल्या पावली. फलंदाज विनायक मोरे या चेंडूवरती होतोय बाद. ऋतिक राठोड यांनी खऱ्या अर्थानं डायरेक्ट हिट केलं आणि महत्वाची विकेट गेल्या पावली. फलंदाज विनायक मैदान त्या ठिकाणी सोडतोय. केतन मुंडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. तांबाटी संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. बी पोल मधून पहिलीच मॅच आपण पाहणार आहोत. तांबाटी आणि त्यांच्या विरोधात अंबिका चौक. बरेचसे चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनुराग माली तयार आहे. वेगावरती स्वार झाला होता. यष्टीरक्षकाला देखील चकमा दिला चेंडूनं आणि तदनंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी जातोय. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. ते 1 या धावसंख्येवरती संघाचं खातं धावफलकाचा श्री गणेशा या ठिकाणी केलं जातो. 1 धाव धावफलकावरती. अनुराग मालीला आता लय सापडली, अचूक टप्पा त्याला सापडलाय. गोलंदाजीवरती असताना नियंत्रण त्याचं आपण त्या ठिकाणी पाहतोय. बॉल तयार अनुराग. हाफ ट्रॅकर त्याला केले पुल आणि पुल ठरतंय सक्सेसफुल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी बिग 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 हिट, षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 7 या धावसंख्येवरती. JB स्पोर्ट्स वारदोली कुठेच कमी नाहीये. कित्येक मैदानं गाजवली आहेत या संघानं आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावरती कित्येक सामने जिंकलेत देखील. मयूर पाटील खऱ्या अर्थानं नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे, स्ट्राईक वरती आहे. त्यांनी त्याच्या बॅटमधून आलेला षटकार आणि लगातारचा
हा दुसरा येतोय मयूर पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. षटकार येतोय बॅक टू बॅक, दोन षटकार मयूर पाटीलच्या बॅटमध्ये. विध्वंसक खेळ त्याची आपण त्या ठिकाणी पाहतोय. आक्रमक तो झालाय. बराच वेळ शांत होता जीबी स्पोर्ट्स वारदोली हा संघ, परंतु त्याने सांगितलं शांत बसण्यासाठी आम्ही काही संत नाही, आणि इथून आता आक्रमणाला सुरुवात केली फलंदाज मयूर पाटीलनं. चांगली फलंदाजीला सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक दोन आले आणि हा लगातारचा तिसरा येतोय समोरच्या दिशेमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत 6 धाबींसाठी षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवरती. अनुराग मालिनी आपण सांगितलं RPL सारख्या, रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यानं बेस्ट बॉलरचं किताब घेतलं होतं, उत्कृष्ट गोलंदाज हे किताब त्याला मिळालं होतं, आणि ती बाईक देखील त्यानं जिंकली होती. परंतु त्याच्या अगेन्स्ट मयूर पाटील सांगतोय आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत, आम्ही देखील आक्रमण करण्यामध्ये सक्षम आहोत, आम्ही देखील उन्हाळ पावसाला बरेच पाहिलेत, क्रिकेटमध्ये चढ उतार आम्ही पाहिलेत. आणि त्याचा अनुभव घेता यात शेवटच्या 3 बॉलवरती लगातारचे 3 षटकार ठोकलेत ते मयूर पाटीलनं. महेश पाटील याच्या नावानं ओळखला जाणारा हा जीबी स्पोर्ट्स जयवंत मिसाल याच्या नावाने ओळखला जाणारा हा जीबी स्पोर्ट वारदोली संघ. परंतु जसा फलंदाज आपण पाहतो ना, पहिल्याच चेंडूवरती जयवंत मिसाल हा फलंदाज बाद झाला. तदनंतर विनायक मोरे बाद झाला. स्मशान शांतता जाणवत होती खरं आता जीबी स्पोर्ट वारदोलीच्या खेम्यामध्ये, परंतु जास्त काल शांत बसणार नाही आहोत हे दाखवलं मयूर पाटीलनं. आणि बॅक टू बॅक लगातारचे 3 षटकार त्याने पहिल्या षटकामध्ये ठोकलेत. 19 धावा फलकावरती आपण त्या ठिकाणी पाहतोय. आयोजकांची कठोर मेहनत या ठिकाणी चालू आहे. बरेचसे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. ही स्पर्धा बेस्ट टू बेटर कशी होईल, अगदी उत्तम ही स्पर्धा कशी पार पडेल त्याकडे त्यांचा कटाक्ष आहे. राहुल ठोंबरे आता टकाटक होऊन आलेत. सकाळी मी तर म्हणेन की कोणतीही तयारी त्यांची नव्हती, परंतु सकाळी फार लवकर त्या या ठिकाणी आले होते. ही स्पर्धा सुरुवात कशी होईल ना असं म्हटलं जातं ना, की सुरुवात चांगलं झालं की शेवट देखील गोडच होतं. त्याकरता त्यांनी ते घरी गेलेच नाही. आपल्या वेशभूषा परिधान करण्यापेक्षा, आपण इथे टकाटक येण्यापेक्षा ही स्पर्धा जर टकाटक चालू झाली तर शेवट देखील चांगलं होईल. आणि त्याकरता आपण पाहतोय पुन्हा एकदा राहुल ठोंबरे या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून चौकारीला आणि चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या अंकावरती. 23 या धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. बघा आयोजकांचे देखील धन्यवाद दिले पाहिजेत. या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅच पाहणार होतो वानिवली आणि त्यांच्या विरोधात टेंबरी, परंतु काही कारणास्तली आपण पाहतो हे दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थितीत राहू शकणार नाही आहेत. आणि तसं आपण लाईव्ह लॉस्टमध्ये देखील सांगितलेलं होतं. शरीराचा भेद पंचांकडे अपील, आणि फलंदाज या ठिकाणी पंकज पाटील या चेंडूवरती होतोय बाद. तो शेवटपर्यंत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा हकदार या स्पर्धेमध्ये राहील. मनोज कुंभार त्यांची देखील स्पर्धा येत्या 8, 9, 10, 11 या दिनानिमित्त आपल्याला पाहायला मिळणार आहे तुपगाव चॅम्पियन ट्रॉफी, आणि ते येते त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. विकेट प्राप्त झाली. फलंदाज पंकज पाटीलला तिथून मैदान सोडावं लागलं. आता महेश पाटील, या अगोदर आम्ही उल्लेख केला होता की महेश पाटील याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. कित्येक मैदानावरती महेश पाटीलची चांगली बॅटिंग राहिलेली आहे. कमी चेंडूमध्ये जास्त धावा ची पार्टनरशिप, स्वतःची वैयक्तिक खेळी त्याने कित्येक मैदानावरती खेळलेला हा फलंदाज आहे. आणि आपण सातत्यपूर्वक पाहिलंय महेश पाटीलला चांगला खेळ करत असताना, आणि तोच महेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चल नेक्स्ट मॅचसाठी आम्ही या ठिकाणी तांबाटी आणि त्यांच्या विरोधात अंबिका चौक दोन्ही टीमच्या कॅप्टनला
या ठिकाणी कॉल करतोय, आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. प्रयत्न चांगले 100% योगदान दिलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता अनुराग मालीनं आणि शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. चेक केलं जाईल. चला पंच या ठिकाणी या. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाण्यापूर्वी त्या चेंडूला आतमध्ये ढकलले की नाही किंवा बाउंड्री लाईनला जी आपण पोपटी पताका पाहतोय त्या पताकाला स्पर्श झालाय की नाही त्या ठिकाणी चेक केलं जाईल. आयोजकांना धन्यवाद देऊ तेवढे तितके कमी आहेत. केटीसी लाईव्ह इव्हेंट सज्ज आहे. 3 कॅमेरे त्यांचे आपण या ठिकाणी पाहतोय. उपस्थिती मान्यवरांसाठी देखील एक कॅमेरा त्याने अरेंज केलाय. त्यानंतर दोन्ही कॅमेरा 2 अँगलनं आपण त्या ठिकाणी पाहतोय. एक साईड अँगलनं, एक समोरच्या फ्रंट अँगलनं, आणि खूप चांगली सुव्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली आहे. राहुल आपण पाहतोय ना टोंबरे आणि तदनंतर अजय सोगे, रमेश पाटील, भास्कर पाटील, प्रशांत टोंबरे, हर्षल टोंबरे, अमित टोंबरे, हरीश टोंबरे, जय मल्हार आसरोटी ग्रुप आणि ग्रुप ग्रामपंचायत टिंबरी मित्र परिवार. सेफ आहे का? सेफ आहे. 2 धावा असतील. कैलास सुपेकर, सौरभ जमदाडे. मी हेच सांगेन की या सर्वांनी एकच ठरवलं, या स्पर्धेमध्ये कोणताही प्रॉफिट नाही झाला तरी चालेल राहुल टोंबरे असे सांगतायत, परंतु या स्पर्धेमध्ये कोणतीही गोष्ट कमी पडता कामा नये आणि त्या गोष्टीकडे त्यांनी कटाक्ष टाकलाय. स्लोअर डिलिव्हरी केली होती. चेंज ऑफ पेस होतं. 22 स्वरूपात एक धाव मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 27 या धावसंख्येवरती. या अगोदर चांगला फटका खेचला होता महेश पाटीलनं. तदनंतर आपण पाहतोय 22 स्वरूपात एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने एकूणच धावफलक जाऊन पोहोचल ते 27 या धावसंख्येवरती. जीबी स्पोर्ट्स वारदोली आणि त्यांच्या विरोधात साई समर्थ, जय सेवालाल वावेगर. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट केली जाते. त्या ठिकाणी महेश पाटील आता नॉन स्ट्रायकर एंड वरती जाईल आणि ऑन स्ट्राईक वरती येईल. महेश पाटील आता ऑन स्ट्राईक वरती येईल. नॉन स्ट्रायकर एंड वरती जाईल तो फलंदाज मयूर पाटील आता ऑन स्ट्राईक वरती आहे. या अगोदर आपण पाहिले स्ट्राईक रोटेट झाली नव्हती. थोडंसं कन्फ्युजन होतं आमचे स्कोरर मित्र चेतन यांना. पुन्हा एकदा आपण पाहतो की स्लो डिलिव्हरी केली होती. चेंज ऑफ पेस गती काढून घेतली होती आणि ह्या गोलंदाजीसाठी माहीर आहे गोलंदाज जय राठोड. या अगोदर देखील आपण पाहिलं चॅम्पियन ठरला हा संघ. जय गावदेवी जीवन 11 पाली ची स्पर्धा आपण त्या ठिकाणी पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला. तब्बल 7 वेळा या सीझन मध्ये वावेगर संघ चॅम्पियन ठरलाय. टोटली 10 क्रमांक या संघाने पटकावले आहेत. आणि आपण पाहतो आणि अजित लबडे इतके हुशार आहेत ना, त्यांना माहिती आहे की कोणत्या संघावरती धावा लावायचा आणि त्यांनी योग्य तो निर्णय घेतला मनोज मालकर आणि अजित लबडे यांनी की 10 पारितोषिकं या संघाने पटकावली आहेत. 7 वेळा हा संघ खऱ्या अर्थानं चॅम्पियन ठरला आणि या संघावरती जर आपण धावा लावला ना तर कदापि डे नाईटच्या स्पर्धेमध्ये हा संघ हवी ठरू शकेल. परंतु जीबी स्पोर्ट वारदोली संघ देखील तितकासा कमी नाहीये. या मॅचमध्ये 2 हात करण्याची त्यांच्यामध्ये देखील ताकद आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये नामांकित स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण जीबी स्पोर्ट वारदोली संघाला पाहिलंय आणि तो देखील प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये जय राठोडचं हे चांगलं षटक. त्यांना 10 धावा खर्च केल्या आणि एकूणच धावफलक जाऊन पोहोचल ते 29 या धावसंख्येवरती. पंकज टोंबरे आपण पाहतोय आमचे मित्र आसरोटी गावचे एक हार्ड हिटर फलंदाज. पंकज टोंबरे यांचा इतिहास फार मोठा आहे. त्यांचा इतिहास कोणच ब्रेक करू शकला नाही. अजून चौक परिसरामध्ये कोणताच खेळाडू त्यांचा इतिहास ब्रेक करू शकला नाही. इतका नामांकित खेळाडू आहे पंकज टोंबरे आणि ते इथून प्रस्थान होत आहेत. समोरच्या दिशेमध्ये मारलाय हा फटका. गोलीच्या वेगानं चाललाय. बॉल सीमा रेषेच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. धाबा मिळतील एकूणच 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. नवीन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी साई समर्थ, जय सेवालाल वावेकर आणि त्यांच्या विरोधात जीबी स्पोर्ट्स वारदोली या 2 संघादरम्यान ही लढत. टॉस जिंकलं ते वावेगर टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ते जीबी स्पोर्ट्स वारदोली टीमला. आत्तापर्यंत आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपलाय. 3ऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय पवन चव्हाण हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव त्यांनी खर्ची केली आहे. लिडिंग एज घेतली आणि तदनंतर एस्ट्यांचा वेध. फलंदाज या ठिकाणी स्वतःवरती नाखुश आहे. मयूर पाटील त्याला मोठा फटका खेचायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क
अगदी एज घेऊन एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, मोठी विकेट बडी मछली जालमध्ये अडकली जाते. आणि ज्या फलंदाजासाठी प्रयत्न चालू होते ना, काही मयूर पाटील बाद झाला पाहिजे, मयूर पाटील बाद झाला पाहिजे, असे बरेचसे पाठीराखे म्हणत होते वावेकर टीमच्या, आणि तोच फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आता नवीन फलंदाज रोहन बोपी इन ॲट नंबर 6, 6व्या क्रमांकावरचा फलंदाज रोम बोपी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रोम बोपी चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु महेश पाटील कित्येक मैदानावरती बरसतो, कित्येक मैदानावरती धावा जमवतो. कमी चेंडूमध्ये 40-45 धावसंख्येची इनिंग तो साकार करत असतो. कित्येक मैदानावरती आपण पाहिलंय, GB स्पोर्ट्स वारदोली टीमला कित्येक वेळा तरी तारलंय महेश पाटील या फलंदाजानं. आणि त्याची बॅटिंग जर इथून तलपली ना, त्याच्या बॅटमधून जर धावा आल्या तर वावेकर संघाच्या समोर तो एक आव्हानात्मक टार्गेट सेट करू शकेल. मॅचमध्ये मजा आहे, मॅचमध्ये मजा आहे. आणि यावेळेला दृष्टालला फलंदाज महेश पाटीलची दांडी गोल केली, गोलंदाज रोम बोपीची या ठिकाणी दांडी गोल केली जाते, आणि फलंदाज रोम बोपी देखील गेल्या पावली येतोय माघारी. रोम बोपी वावेकर टीमचे पाठीराखे आम्हाला सांगतायत की लाखाच्या पारितोषिक असणाऱ्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करतोय पवन चव्हाण हा गोलंदाज. पण तुम्ही वावेकर करेत, तुम्ही कधी काय कराल, कधी कोणाला मैदानाच्या आतमध्ये आणाल, कधी कोणाला मैदानाच्या बाहेर न्याल, याची शाश्वती नाही आहे. त्याकरता आपण पाहतोय ना की पण वावेकर संघ घ्या, कुठलीही स्पर्धा असू द्या, वावेकर संघ घ्या. त्यांचे पाठीराखे इतके असतात का तुम्हाला कुठल्याच पाठीराख्यांची गरज लागणार नाही, तुम्हाला प्रेक्षकांचीच गरज लागणार नाही, इतके त्यांचे पाठीराखे असतात. पण त्यांना आम्ही ताकीद दिले मागच्या आठवड्यामध्ये, प्रेक्षक किती आणा, पाठीराखे किती आणा, फक्त ते शांत आणि संयमी असले पाहिजेत. यावेळेस अलोंग दी कार्पेटचा हा पटका यावेळेस एक धाव देऊन जाईल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 32 या धावसंख्येवरती. 10 पारितोषिक पटकावलेत ना, अजून 10 मारा. हा आमचा खऱ्या अर्थानं पाठिंबा तुमच्यासाठी असेल. परंतु कुठेही जाल तिथे संत आणि संयमी क्रिकेट जर तुम्ही दाखवलं ना, आसुरोटी संघ, जय मल्हार आसुरोटी संघ 27 पारितोषिकं त्यांनी एका सीझनमध्ये पटकावली होती. पण त्यांचा ॲग्रेसिव्हपणा कुठेच नव्हता. त्यांचे पाठीराखे जिथे जातील तिथे संयमी होते, कारण की त्यांना माहिती होतं की आपला संघ कितक्या ताकदीचा खेळ करेल, आपला संघ कुठे चांगला खेळेल, पंचाने निर्णय अचूक दिलाय की नाही याच्यावरती त्यांना काही घेणं देणं नव्हतं. त्यांच्या खेळावरती त्यांचा विश्वास होता, आणि त्या कारणास्तली 27 पारितोषिकं जय मल्हार आसुरोटी टीमनं एका सीझनमध्ये पटकावली आहेत. षटकार येईल, आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती. ते देखील या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आता जास्त आहेत राहुल ठोंबरे, व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट, आणि आता खरे ते आयोजक वाटत आहेत. सकाळी असं वाटत होतं की थोडेसे ते कंटाळवाणी त्यांची कामगिरी राहिली होती, कारण की सकाळी लवकर उठून ते मैदानावरती आले, मैदानाची पाहनिशा केली, कुठे काही कमी आहे का, बॅनर लागलेत की नाही, लाईट व्यवस्थित लागले की नाही, टॉस बॉक्स झाला की नाही, मंचावरती आपण पाहतोय की हे सोपे लागलेत की नाही, कॉमेंटेटर आलेत की नाही, स्कोरर आलेत की नाही, लाईव्हवाले आलेत की नाही, यांच्याकडे कटाक्ष टाकला होता सकाळी खऱ्या अर्थ राहुल ठोंबरे यांनी. परंतु ते आता निसंकोचपणे ते आता आराम करू शकतील, कारण की आता त्यांची स्पर्धा मार्गाला लागली आहे. एकदा असं म्हटलं जातं ना की यावेळेस एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 39 या धावसंख्येवरती. कोणत्या कंपनीमध्ये तुम्हाला जर कामावरती रुजू व्हायचं असेल त्यावेळी सुरुवातीला तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येतो, परंतु एकदा जर त्या कामाची प्रोसेस तुम्हाला पटली, तुम्हाला कंप्लीट झाली, तुमच्या मनामध्ये ध्यानामध्ये आली, तर तदनंतर ते काम ऑटोमॅटिकली चालू राहतं. तसं सकाळच्या सत्रामध्ये राहुल टोंबरे यांनी केलं की सुरुवात आपण करू, सुरुवात चांगली करू, आणि सुरुवात जर चांगली केली तर शेवट हा गोडच आहे. राहुल आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलाय, आणि त्याकरता आपण पाहतो आता स्पर्धा चालू झाल्या. आता इथे आयोजकांची काही गरज नाही, इथे कॉमेंटेटर, अंपायर ही स्पर्धा तुमची यशाकडे नेणारच. ही सर्वतोपरी जबाबदारी
अंपायर आणि कॉमेंटेटर हे घेतच असतात, आमचे स्कोरर आमचे लाईव्हवाले हे घेतच असतात आणि त्या कारणास्तली पाहतोय ना की अर्ध्यापेक्षा जास्त योगदान या संपूर्ण टीमचं राहतं आणि त्या कारणास्तली आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहतो ऑफिशियल पंच, ऑफिशियल कॉमेंटेटर, ऑफिशियल स्कोरर, ऑफिशियल मित्र म्हणून आपले लाईव्हवाले आपण बोलवत असतो. यावेळेस आपण पाहतोय की एकूणच एकच धाव या चेंडूवरती मिळेल आहे की नाही ते त्या ठिकाणी चेक करण्यासाठी आपण पाहतोय आमचे तिसरे पंच या ठिकाणी येतील. मॅच तदनंतर आपण पाहतोय की आयोजकांविषयी देखील भरपूर काही सांगितलं पाहिजे. आयोजकांनी काय काय केलं ही स्पर्धा करण्यासाठी. प्रत्येकाला असं वाटतं की ही स्पर्धा ठेवली, राहुल टोमरे, अजय सोगे, तदनंतर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार त्यांनी घेतली मेहनत, असं नाही. ती मेहनत घेण्यामध्ये पाठबळ लागतं. फलंदाज हा फलंदाज बाद आहे या ठिकाणी. फलंदाज प्रदीप या चेंडूवरती होईल बाद. आत्तापर्यंत 6 विकेट गमावल्यात बॅटिंग करत असताना JB स्पोर्ट्स वारदोली या टीमनं. अनुराग माली नसताना देखील 2 सामने जिंकले होते मागच्याच आठवड्यात. याच रविवारी, जो रविवार गेला त्या रविवारी खऱ्या अर्थानं अनुराग मालीची मॅच होती कुठेतरी, त्या कारणास्तरी तो नव्हता. तरी देखील या वावेगर संघानं 2 हात केले आणि ऋतिक आहे ना, ऋतिक त्याची बॅटिंग, त्याची इम्प्रेसिव्ह कामगिरी, त्याच्या सोबतीला हेमंत त्याची चांगली बॅटिंग राहिली आणि चॅम्पियन ठरला जीवन 11 गावदेवी पाली च्या त्या स्पर्धेमध्ये. हाच वावेगर संघ साईराज याच्या नावानं राजू शेठ यांनी पुरस्कृत केलेला तो संघ आपण त्या ठिकाणी पाहत होतो. राजू शेठ आले असतील तर त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस अलोंग दी कार्पेटचा हा पटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, पैकी देखील अचूक आणि पुन्हा एकदा या ठिकाणी एक धाव मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलते 41 या धावसंख्येवरती. आज कुमार मांडा दिसत नाहीयेत. या टीमचा वारंवार ते हिस्सा असतात, परंतु आज त्यांचे ITC लाईव्ह असेल कुठेतरी. कारण की ज्या आपण पाहतो ना क्रिकेट, दशरथ पाटील साहेब सांगतात, दशरथ पाटील सर सांगतात की क्रिकेट हा भीकमागे धंदा आहे. क्रिकेटच्या मागे तुम्ही तितकेच लागा जितका तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमचा कॉलेज, तुमचा स्कूल, तुमचा जॉब हे साबूत ठेवून जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर तुम्ही योग्य क्रिकेटर आहात. परंतु जर तुमचा करिअरकडे लक्ष नसेल आणि जर तुम्ही क्रिकेट आणि क्रिकेटच फक्त खेळत असाल तर त्याच्यामध्ये तुमचं फ्युचर नाही. आणि जर तुम्ही प्रामुख्याचे चांगले खेळाडू असाल ना तर तुम्ही चांगली अकॅडमी जॉईन करा. त्या अकॅडमीमध्ये तुम्ही सराव करा, तुमची प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे आणि तदनंतर व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट तुम्ही खेळा. जरूर त्यामध्ये देखील प्रगती आहे. सुरुवातीला आपण आपल्या गावासाठी खेळतो, तदनंतर आपल्या तालुक्यासाठी आपण खेळतो, तालुक्यानंतर आपण आपल्या जिल्ह्यासाठी खेळतो, जिल्ह्यानंतर आता ISPL साठी मोठी स्पर्धा खेळाडूंसाठी. ग्लोबल हे क्रिकेट आहे ना, आता ग्लोबल झालंय. ग्लोबल क्रिकेट आपण पाहतो आणि पुन्हा एकदा आपण पाहतो सिंगलला या ठिकाणी प्राधान्य. सिंगलच्या मदतीनं 42 धावा आहेत त्या धावफलकावरती. 42 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. JB स्पोर्ट्स वारदोली टीमच्या 22च्या स्वरूपात ही एक धाव मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 43 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 देखील या ठिकाणी कंप्लीट झालं. 4 षटकांचा खेळ संपला म्हणजे पहिल्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. या ठिकाणी पहिल्या खऱ्या अर्थानं 17चा खेळ या ठिकाणी कंप्लीट केला जातोय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 43 म्हणजे येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती साई समर्थ जय सेवालाल वावेगर टीमला 44 या धावसंख्येची. बघा काय सुबक असं अक्षर आपण पाहतोय या ठिकाणी. आमचे स्कोरर मित्र चेतन भोईर यांचं मी या अगोदर देखील 2-3 स्पर्धेमध्ये त्यांना केतन मुंडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. केतन मुंडे तांबाटी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. या ठिकाणी आपण पाहतोय या अगोदर आम्ही उल्लेख करत होतो की नडालगावचे सुपुत्र, नडालगावचे सुपुत्र तितकाच मित्रांनो चांगला त्यांचा दर्जा आपण एडिटिंग या क्षेत्रामध्ये पाहतो. तितकेच चांगली त्यांची स्कोरिंग आपण या ठिकाणी पाहतोय. अभ्यासाकडे देखील त्यांचा तितकाच चांगला लक्ष केंद्रित आहे. ज्यावेळी त्यांची परीक्षा असेल त्यावेळी ते
कदापि आपण पाहतो की स्कोरिंगसाठी तुम्हाला दिसणारच नाही. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये 100% योगदान चेतन भोईर देत आहेत आणि त्यांचं आम्ही अक्षर पाहतो ना, अक्षर अगदी त्यांच्या अक्षराच्या आम्ही प्रेमात पडतो या ठिकाणी. खूप चांगलं सुबक असं अक्षर, शुद्ध लेखन ज्याला म्हटलं जातं ना, ते शुद्ध असं मी तर म्हणेन लेखन त्यांनी या ठिकाणी केलंय. आणि पुन्हा एकदा चेतन भोईर जरी नवीन स्कोरर या ठिकाणी असतील ना, तरी देखील आपण पाहतो त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. कारण की सुरुवात ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी शून्यातून सुरुवात करता आणि शून्यातूनच विश्व निर्माण केलं जातं आणि यापुढे देखील त्यांची प्रगती आपण चांगली पाहू. या ठिकाणी आपण पाहतोय पंकज बैलमारे यांच्या शुभ हस्ते आपण केतन मुंडे यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. चला केतन, आपल्या शुभ हस्ते आपण केतन मुंडे यांचा सन्मान, एक मास्टर माइंड कॅप्टन कूल म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो केतन मुंडे तांबाटी, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. पंकज टोंबरे येत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. केतन मुंडे कॅप्टन कूल म्हणून ज्याला पदवी आहे, खालापूर 11 खालापूर टीमचे देखील त्यांनी कॅप्टन्सी केली आहे कित्येक वेळा आणि अध्यापक तरी करत आलेत. त्यानंतर मयूर मुंडे यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. चला मयूर, आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये, आपलं देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मयूर मुंडे तांबाटी टीमचे एक चांगले खेळाडू, त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. पवार की पॉवर, प्रथम पवार देखील या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच थोडासा वेळ आहे, त्याबद्दल आपण या स्पर्धेचं विश्लेषण करूया. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आम्हाला या स्पर्धेसाठी दिलंय. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे शिल्पकार संतोषबाई बैलमारे यांच्या माध्यमातून 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये ही इनामी राशी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तदनंतर मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV ते आणि फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक हे आम्हाला समाधानबाई बैलमारे, लोकप्रिय सदस्य गुरुग्राम पंचायत सावरोली यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. तदनंतर ग्राउंडसाठी लागणाऱ्या JCB तसेच लाईटची सुव्यवस्था या ठिकाणी अनिल शेठ चव्हाण उद्योजक तसेच संदीप ठोंबरे असरोटी यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले. तदनंतर या मैदानाला आपण पाहतो ना, डागडुगी करायची होती, या मैदानाला नटवायचं होतं, त्याकरता आपण जी माती या ठिकाणी लागली ती माती आम्हाला दिली ओमकार भालेकर यांच्या माध्यमातून. तदनंतर मित्रपरिवार आपण पाहतो लागणारे DTP कार्ड दीप गावडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. नेटची सुसज्ज अशी सर्व्हिस या ठिकाणी आपण पाहतोय सचिन सालवी यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तदनंतर विकेट आपण पाहतोय बनवण्यामध्ये नरेश वाघमारे, त्यांचं भरीव योगदान आहे. ही पाटा विकेट आपण पाहतोय ना की लिलया चेंडू बॅटवरती कनेक्ट होतोय, लिलया चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय चांगल्या चेंडूची पैकी, आणि बॅक टू बॅक 3 षटकारासाठी अनुराग मालीसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल या ठिकाणी राज माबदी यांच्याकडून. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, पंचाचा वाईट बॉलचा इशारा, वाईटच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल ते एकूणच 1 या धाबसंख्येवरती. विकेट आखणीचं काम केलं या ठिकाणी आपण पाहतो ना, विकेट बनवली, तदनंतर त्या विकेटला अगदी नटवायचं कसं ते नटवायचं काम केलं खऱ्या अर्थानं अविनाश पारंगे सर आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलनं. त्यांचा देखील आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. विकेट मिळाली असती, शरीरापासून दूर ठेवला होता चेंडूला, महत्वाची विकेट होती. अनुराग मालीला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाही, आधी दुष्काळ होता, त्यात हा 13वा महिना आपण या ठिकाणी पाहतोय. कारण की 44 धाबसंख्येचा पाठलाग तुम्हाला या मॅच मध्ये करायचं होतं, 44 धावा तुम्हाला या मॅच मध्ये डिफेन्स करायच्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही झेल ड्रॉप करू शकत नाही. एखाद्या चांगल्या फलंदाजाला जीवनदान म्हणजे तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डोकीदोकी तुम्हाला ठरू शकेल. राज माबदे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी
₹1000 कॅश प्राइज त्या ठिकाणी देण्यात येईल. आणि हा येतोय जखमेवरती मीठ चोळणारा चौकार. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी देखील ₹1000 कॅश प्राइज मनोज मालकर आणि अजित लबडे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. मनोज मालकर आणि अजित लबडे यांनी 2 6साठी लावले पाहिजेत, कारण की ऑलरेडी ₹1000 कॅश प्राइज लावलंय राज मापदी यांनी बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. परंतु आता धावा येणं गरजेचं आहे. पॅकर आहेत खऱ्या अर्थानं मनोज मालकर आणि अजित लबडे. चला या ठिकाणी आपण पाहतो अनंत देवगरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. अमर बैलमारे यांना मी विनंती करणार आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान त्या ठिकाणी करावं. सदानंद पाटील आणि हेमंत ठोंबरे यांचं देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अनुराग साठी आता आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 6 आले, तरी देखील आपण पाहतो मनोज मालकर आणि अजित लबडे यांच्याकडून ₹1000 कॅश प्राइज असेल अनुराग मालीसाठी पारितोषिक. परंतु मनोज मालकर यांना माहिती नाही की ऋतिक असा फलंदाज आहे ना की लगातारचे 4 देखील तो मारू शकतो, इतकी गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. पटका हाफ ट्रॅकर होता, आक्रमण करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा टायमिंग त्या ठिकाणी जुळलं नाही. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल धाव मिळेल. जयवंत त्या ठिकाणी होता आणि त्यानं चेंडूला अडवलं. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 7 या धावसंख्येवरती. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना शेवटच्या आता 20 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचे 20 चेंडू आणि आता 37 धावसंख्येची गरज आहे. खराब बॉल पंचांचा त्या ठिकाणी बीमरचा नो चेंडूचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 9 या धावसंख्येवरती. पर षटकामध्ये 11.00च्या सरासरीनं धावायचंय आणि त्याचा विचार करता आतापर्यंत 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय तो वावेगर संघ. साई समर्थ चौक आणि तांबाटी दोन्ही टीमचे कॅप्टन या. चौक आणि तांबाटी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 20 आणि 35 धावसंख्येची गरज आहे. फ्रीडचा बॉल असेल. फ्रीडचा बॉल फलंदाज बाद होऊ शकत नाही आणि या ठिकाणी लिडिंग एज घेऊन अगदी इष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला होता. विकेट मिळाली असती, परंतु फ्रीडचा बॉल होता. तुम्ही बाद होऊ शकत नाही, अगदी रनआउट उगलता. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 9 या धावसंख्येवरती. जीबी स्पोर्ट्स वार्दोली टीमची गोलंदाजी चांगली आहे. प्रामुख्याचे त्यांचे 4ही गोलंदाज चांगले आहेत आणि आपण पाहतो कित्येक मैदानावरती त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला रोखलंय. चांगल्या टीमला त्यांनी रोखलंय. पटका यावेळी चांगला, परंतु धाव घ्यायची की नाही घेतली, रोखलं. कॉलिंग चांगलं होतं, 2 खेळाडूंमध्ये संवाद चांगला होता आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय रोखलं जातंय. 9 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या अंती. बिनबाद 9 ही स्थिती आहे वावेगर टीमची या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि आता 35 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 35 धावसंख्येची गरज. पहिल्या बॉलवर दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. पहिला चेंडू वाईड आला होता, तदनंतर आला डॉट बॉल. त्याच डॉट बॉलवरती जर महत्वाची विकेट त्या ठिकाणी अनुराग मालीचा झेल जर टिपला असताना तर या मॅच मध्ये शिरकाव केला असता. तो खऱ्या अर्थानं फिल्डिंग करत असताना जीबी स्पोर्ट्स वार्दोली टीमनं या धावा डिफेन्स करण्यामध्ये ते सक्षम ठरले असते. परंतु आता बॉलिंग ट्रॅकवरती येतोय गोलंदाज निकेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. चांगली गोलंदाजी त्याला आता या मॅच मध्ये करावी लागेल. भरीव योगदान त्याला द्यावं लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी आता तुम्हाला टाकणं गरजेचंच आहे. प्रत्येक षटकामध्ये 11 वाचवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 2 धाबा वाचवल्यात. गोलंदाज रोम बोपी या गोलंदाजानं आणि 9 धाबा खर्ची करत आपण पाहतो की बिनबाद 9 ही जमेची बाजू आहे ती वावेगर टीमसाठी. शेवटचे 18 बॉल
आणि 35 धावसंख्येची गरज. खूप चांगला अपडेट या ठिकाणी आम्हाला देत आहेत. खरं आता चेतन भोईर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. झेलला केले कॅरी. महत्वाची विकेट. फलंदाज अनुराग माली या चेंडूवरती होईल बाद. ज्या फलंदाजासाठी खऱ्या अर्थानं जालं विणलं होतं आणि त्या जाल्यामध्ये कसं अटकवलं ते गोलंदाज निकेश पाटीलनं हे आपण पहिल्या चेंडूवरती पाहतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. अंबिका चौक दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आलेत. टॉस केलं जाईल. चला अंबिका चौक टीमचा कॅप्टन शेवटच्या आता 17 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज हेमंत राठोड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला फलंदाज, एक चांगला बॅटर, उजव्या हाताचा हा फलंदाज रायटी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रविवारच्या दिवसामध्ये देखील आघाडीच्या 2 सामन्यामध्ये जरी खराब कामगिरी केली असली ना तरी शेवटच्या 2 मॅचमध्ये कमालीची कामगिरी करणारा हा फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एक एक धाव वाचवायची. एक एक धाव वाचवल्यानंतरच तुम्हाला आपण पाहतो येणाऱ्या गोलंदाजांना संघर्ष करण्यासाठी तो जागा निर्माण करेल. आणि जर ती एक एक धाव वाचवली नाही तर येणाऱ्या षटकामध्ये या धावसंख्येचा पाठलाग होणं जास्त अवघड नसेल. या अगोदर आपण पाहिलं 65 धावसंख्येचा पाठलाग करत होता बोरिवली संघ. त्यांनी देखील प्रयत्न चांगले केले. केवळ 2 धावेनं त्यांनी तो सामना गमावला. त्या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की आसुर्ली टीमनं 59 धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या केलं आणि त्याचेच परिणाम जर हा चेंडू तिथे जर यष्टीरक्षकाने सोडला नसताना तर एक धाव मिळाली नसती आणि एक धाव मिळाली नसती तर हा षटकार आला नसता. आणि जर हा षटकार वाचवला असता तर या मॅचमध्ये संघर्ष केला असता गोलंदाज निकेश पाटीलनं. परंतु जरतरला क्रिकेटमध्ये कुठेही स्थान नाही आणि जरतर शिवाय क्रिकेट नाही. अडवला असता तर, परंतु तो क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकाने चुकी केली. ती एक धाव तिथं मिळाली. स्वतः मी तर म्हणे ऋतिकनं स्थायिक घेतली आणि ऋतिक काय फलंदाज आहे ना ते तुम्हाला आता या येणाऱ्या षटकामध्ये समजेल. कारण की कित्येक मैदानं गाजवलेत आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. आक्रमकता काय असते हे दाखवलं त्यांनी अलीकडच्या मित्र म्हणेन 3-4 स्पर्धेमध्ये आम्हाला. आणि ज्या वेळी आम्ही स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी असतो त्यावेळी ऋतिकची चांगली बॅटिंग अगदी तो प्रेमात पाडतो. त्याच्या बॅटिंगच्या प्रेमात पाडणारा हा फलंदाज आणि षटकार त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिलाय. पुन्हा एकदा मोठा पटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क करू दिला नाही. यावेळी चांगलं यष्टीरक्षण. डॉट बॉल येईल. 10 फलक स्थिरावेल तर एकूणच 16 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 14 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू निर्णायकारक टाकायचे आहेत. तांबाटी आणि त्यांच्या विरोधात चौक या 2 संघादरम्यान आणि हा दमदार स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये व्ही शेप मध्ये मारलेला हा पटका वायडिश लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत ऋतिकच्या बॅट मधून येतोय. हा विलोपनीय षटकार. ठोक. भास्कर बडेकर यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती, त्या संस्कृतीचं जतन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातोय एका धाबेसाठी आणि एका धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचलते 23 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 12 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडूमध्ये आता 21 धावसंख्येची गरज. एक एक चुकी तुम्हाला बॅकफुट वरती नेऊन ठेवल. या ठिकाणी मी अंबिका चौक टीमच्या कॅप्टनला हा शेवटचा ना अंतिम कॉल देतोय
की आपण टॉस करण्यासाठी यावं. इनिंग ब्रेक्समध्येच आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तांबाटी आणि अंबिका चौक, परंतु त्यानंतर यंगस्टार नारपोली आणि निर्विघ्न 11 निलेश 11 वडगाव. जर लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल ना तर इनिंग ब्रेक्समध्ये तुम्ही या ठिकाणी हजर पाहिजे टॉस करण्यासाठी. आयोजक निर्णय तुम्हीच घ्या. जर इनिंग ब्रेक्समध्ये हजर नसतील ना तर टॉस विन द्या. समोरचा संघ जर या ठिकाणी उपस्थितीमध्ये असेल संघ समोरच्या टीमचा कॅप्टन तर त्याला टॉस विन द्या. अन्यथा मॅच डे नाईट डे मध्ये परिवर्तित होतील. तुम्ही जर सक्षम राहिले, तुम्ही जर ठाम राहिले निर्णयावरती तरच मॅच डे नाईटमध्ये कंप्लीट होतील आणि अन्यथा जर उशीर झाला तर डे नाईट डे या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा चालू राहील. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही अशा कव्हर केल्या डे नाईट डे मध्ये. मयूर मुंडे आणि प्रसाद राणे यांचे या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतो आपण मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सार्थक आलेत, सार्थक गावंडे टिंबरे टीमचे दर्दी चाहते, त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. बॉलिंग ट्रॅकवरती आला गोलंदाज विघ्नेश पाटील. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 20 धावसंख्येची गरज आहे. ऋतिकची विकेट या मॅचमध्ये बरंच काही सांगून जाईल. ते खऱ्या अर्थानं जीबी स्पोर्ट्स वारदोले टीमसाठी ही विकेट जर इथून प्राप्त केली तर या मॅचमध्ये मजा पाहायला मिळेल. खराब बॉल जिंकण्याची आशाच पूर्णपणे नष्ट करून टाकतायत हे गोलंदाज. नो बॉल. बिमरचा हा नो चेंडू प्लस डिक्लेअर झोनमध्ये एक धाव मिळेल. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 12 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. पुढील बॉल असेल फ्री. उघडा डोले पहा नीट. पुढील बॉल फ्री हिट. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज ऋतिक. हेमंत त्या ठिकाणी आहेत. ऋतिक नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिलेत. हेमंत राठोड ऑन स्ट्राईक वरती. शेवटच्या आता 12 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. येणारे 6 चेंडू चांगले टाकायचे होते परंतु फ्रीटचा बॉल आलाय. पंकज बैलमार यांच्या शुभाशय आपण या 2 संघादरम्यान टॉस करणार आहोत. फटका पसला हवेमध्ये. फ्रीटचा बॉल आणि जेल ड्रॉप. 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि विजयासाठी गरज आहे ती 16 धावसंख्येची. 11 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 29 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 10 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. ऋतिक आता ऑन स्ट्राईक वरती आहे. जबरदस्त बॅट्समन. वावेकर टीमसाठी कित्येक मैदानं गाजवली आहेत या फलंदाजानं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आणि तोच ऑन स्ट्राईक वरती. चांगला खराब बॉल आणि त्याच्यावरती चांगला फटका आणि पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी बिग 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 हिट. षटकार.
फलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती. 38 धाव फलकावरती लागले जाते. शेवटच्या आता 9 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. एक धाव मिळेल एकेरी धाबेच्या मदतीनं. धाव फलक जाऊन पोहोचेल. बॅटकट आहे आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 39 या धावसंख्येवरती. विजयासाठी आता शेवटचे 8 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. चला टॉस कोण जिंकलाय? टॉस चौक की तांबाटी? चला टॉस करून घ्या. शेवटचे आता 7 चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज. 7 चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. पंचांनी बोट उंच केला आणि फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. एखादा मोठा फटका वाचवला असता तर मॅच मध्ये मजा आली असती. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि 5 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. महेश 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 पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. 6 मध्ये 5 वाचवायचे आहेत आणि एखादा मोठा फटका खेचायचा आहे फलंदाज ऋतिकला आणि तो फटका आलाय. विजयी षटकार आणि या षटकाराने हा सामना विजय होतोय. साई समर्थ, जय सेवालाल वावेकर. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चला या ठिकाणी आपण पाहतोय की ऋतिक राठोड ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 30 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग ज्याने साकार केली तो ऋतिक ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सर ऋतिक आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यावा आणि टॉस त्या ठिकाणी केलं जाईल तांबाटी आणि त्यांच्या विरोधात. ऋतिक थोडं थांबा, त्या ठिकाणी टॉस करू, तदनंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेणार आहोत. ऋतिक